आता हे तांत्रिक लोक असतात, जे तंत्रविद्या करतात. मग ही तंत्रविद्या श्रेष्ठ आहे का? आपलं तुम्ही आता नाम जप म्हणले, हे श्रेष्ठ आहे. मग आपण तन परमेश्वराला कसं हे करू शकतो? महाराज, हे तंत्र, मंत्र, हां. यंत्र, करणी, कवटाळ हं, महाराज हे आम्हाला मान्यच नाही आहे महाराज. हं, नाही, मी खरं सांगतो, हे मला मान्यच नाही महाराज. कारण जी ताकद नामात आहे ना महाराज, ती जगात कोणाकडे नाही आहे. आणि नामानेच देव प्रसन्न होतो बरं का महाराज. तुमच्या हं, तंत्र, मंत्र, यंत्राने देव प्रसन्न नाही होणार. ही तंत्र, मंत्र, यंत्र ही साधनेचे प्रकार आहेत. हं, साधनामध्ये केल्या जाणाऱ्या प्रकार. असं नाही का यंत्राने तंत्राने देवाची प्राप्ती होत असेल, हं, होत असेल. पण महाराज, जे नामणे होतं ना, ते कशानेच नाही होत. महाराज, नामानेच ध्रुव बाळाचा ध्रुव तारा झाला. हं. नामानेच भक्त प्रल्हाद तरला महाराज याच्यावर. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर अनगिनत पातका झाली असेल, पाप झाली असेल, ती तंत्रणी जाणार आहेत का? नाही जाणार आहे. तुम्हाला भोग भोगावेच लागणार आहे. जर तुम्हाला ती घालवायची असेल तर तुम्हाला नामजप करावे लागेल. तो तुकोबाराय महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हणतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हो, जर तुम्हाला तुमच्या अनंत जन्मीचं पाप जाळायचं आहे आणि परमेश्वराला सुखरूप मोक्ष प्राप्ती करायची, तर तुम्हाला एकच आधार आहे, नाम. आणि या कलियुगामध्ये, हे कलियुग चालू आहे, याच्यामध्ये नाथांना जरी प्रसन्न करायचं असेल तर नामानेच.